यावर्षी नवीन कार्यकारिणी तयार केलेली आहे. जे शहरा लेवल होते त्यांना आपण जिल्हा लेवल घेतलं, ज्यांना जिल्हा लेवल होते त्यांना आपण महाराष्ट्र लेवल घेतलेलं आहे. तर या कार्यकारिणीमध्ये आज नवीन नियुक्तीपत्र आपण देणार आहोत व काही पदाधिकाऱ्यांचे इथं लौस प्रहार संघटनेमध्ये प्रवेश पण आहे, त्याचा पण आपण प्रवेश करून घेणार आहोत. यामध्ये संदीप भाऊ तान्हे यांचं लौस प्रहार संघटनेमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लौस प्रहार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी नियुक्तीपत्र द्यावं. यानंतर आणि जी आहे शहर अध्यक्षपदी करण्यात आले, शहर उपाध्यक्षपदी करण्यात आले. लौस प्रहार संघटनेमध्ये त्यांचं स्वागत आहे. भाऊ टाळा वाजवता ना नियुक्तीपत्र दिलं. निवडपत्र देण्यात आलेलं आहे. लौस प्रहार संघटनेचा मातंग समाज भविष्याचा विकास, सर्वांगीण विकास, जागृती व समाजावरील अन्याय अत्याचारांच्या विरोधात एक जन आंदोलन उभारण्याचा संघटनेचा सदैव प्रयत्न असतो. तसेच समाजाचा जो काही न्याय हक्काचा प्रश्न आहे, जसं की आरक्षण उपवर्गीकरणाचा हा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. लौस प्रहार संघटनेने स्थापनेपासूनच आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी शासन स्तरावर लावून धरलेली आहे आणि या मागणीचा आज पूर्णत्वास जात आहे. मात्र या मागणीला समाजातूनही मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत असताना आपण मागणीला ठामपणे मागणीच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. जे काही राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांना आपण जे काही QR कोड तयार केलेला आहे आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात, तो QR कोड स्कॅन करून आपल्या परिसरातील समाज बांधवाचे या आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ मेल कसे शासनापर्यंत पोहोचतील, ज्यांचे मेल नसेल त्यांचं पत्र लिहून आपण जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विभागीय आयुक्त मार्फत ते पत्र 30 तारखेच्या आत शासनापर्यंत पोहोचायचं आहे आणि या वर्गीकरणाचा लढा गतिमान करून समाजाला आरक्षणाचा समप्रमाणात लाभ मिळवून द्यायचा आहे, असं सर्वांना विनंती करतो. आपण सर्वांनी ध्येयपूर्तीने आणि एका जिद्दीने संघटनेचं काम वाढवायला सुरुवात करावी आणि एक वटवृक्षामध्ये या संघटनेचं रूपांतर होईल असं कार्य करावं. सर्वांना निवडीबद्दल शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवतो. मात्र मातंग समाजाचा एकही नगरसेवक, एकही राजकीय पक्षानं एकही नगरसेवक समाजाला दिलेला नाही. नगरसेवक अनुसूचित जातीचे 23 असताना म्हणजे आरक्षणाचा समाजाला लाभच मिळत नाही. आज 75 वर्षामध्ये मातंग समाजाचा एक खासदार देशाच्या संसदेत महाराष्ट्रातून जाऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर ही मातंग समाजाची लोकसंख्या आहे अनुसूचित जातीमध्ये. आज 1 कोटीपेक्षाही समाजाची जास्त लोकसंख्या असतानाही समाजाकडे दुर्लक्ष केलं जाते. तर त्यामुळे समाजाला आरक्षणाचं उपयोगीकरण करून समाजाला समप्रमाणात न्याय दिला पाहिजे. कारण की आरक्षणाचा लाभ हा मातंग समाज व सक्षम जातींना अति अल्प प्रमाणात मिळतो आणि हा लाभ मिळत नसल्याने समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकलेला नाही. समाजाच्या आज सर्व क्षेत्रात पिछेहाट होत चाललेली आहे. राजकीय आरक्षणापासून समाज वंचित आहे. शिक्षणाच्या अनेक लाभापासून समाज वंचित राहिलेला आहे.